हॅलो नका आणि कॅमेऱ्यात बघून बोला. करूया सुरू. हां, गावाचं नाव काय आहे? कुसवडे. आणि वळू किती दिवसापासून आहे गावात? तरी झाली असेल की आता 50 वर्ष. अय बायको नको आहे. आमच्या आज्यानं कालवड आणली होती पारगावच्या जत्रेहून. तिला एकाच टायमाला 2 गोरे झाले. गोरे म्हणजे छोटे बैल ना? आ, हां, इथे कट्ट्यावर बसा. हे वळू सोडायचं कारण काय? अहो लिहिलेलंच आहे तसं. कशात? कशात म्हणजे काय? शास्त्रात पुराणात. हं. तुला काय करायचंय जोडांच्या नो माहिती? बायांचे फोटो काढू नयेत. ए सगळे नीट उभे राहा. गोंधळ करू नका अजिबात. हां सांगा, वळूचं चित्र काढता येतं का? नाही मोर काढता येतो. ए हलू नका. कुठं दाखवणार आहे? ए तुला काय घेणं? विचारलं तेवढं सांग. तू या टीव्हीत दाखवणार आहेत. तुम्ही काम करता करताच बोला, थांबू नका मध्ये. हां, शेतातली उभी पिकं पण खातो का? तर समद खातंय. हिचे पण माझं आलंय. हुंदाडतंय माणसं बघत नाही, गुरं बघत नाही, नुसतं उडायला बघताय. काय श्रद्धाच उरली नाही आता. कायला एवढा घोर लावायचा? तो हाय की तो बघतोय. तो बघतोय. सांगता सांगता हळूच माझ्याकडे वळा. हां, वळू वळू म्हणजे देवाच्या नावानं सोडलेला बैल. Good morning. Come out. Come on. Come on. Run. Hey, run. थोलं आलंय नुसतं खाऊन. Come on, run. Come on. Run, babies, run. Hey, you flirt. Shh. There you are, lazy animal. Hey, get up. How are you? Is the morning good? Hey. काय वर तुझं? Hey, look here. Come on. साहेब. Look here. हां. मुंबईच्या साहेबांचा फोन आहे. I'll be just back, baby. See you in some time. तुम्ही तंबाखू काय खाताय सकाळी सकाळी? We need some discipline over here. किती वेळेला सांगितलं जगनाडे तुम्हाला? After all, you work in an important department of the government. गुड मॉर्निंग सर. Morning. Hello, ACF Gaddamar speaking. Very good morning, sir. How are you? I'm fine, sir. Thank you. हो सर, उद्या हिअरिंग. नाही सर, डोंट वरी. माझं प्रेझेंटेशन अतिशय स्ट्रॉंग आहे. ॲडव्होकेट दळवीने खूप चांगलं काम केलं आहे केसवर. आपली विटनेसेस रिलायबल आहेत. आणि सर, अबव ऑल मी स्वतः उद्या कोर्टात हजर असेल. येस सर. येस सर, इट इज राईट इन फ्रंट ऑफ मी. मार्क प्लीज. हो सर. हां. ओपन इट प्लीज. थँक्यू. हां सर. हा उलटा कुणी लावलाय? अय्या एक मिनिट सर. एक्सक्यूज मी सर, आय एम सॉरी. येस सर, आय एम विथ यू. हां सर. कुसवडे. हो, खूप मोठं गाव आहे सर. आय मीन इंटिरियरमध्ये आहे सर. हो. वळू मी जाधवला पाठवतो ना सर. मी स्वतः सर? नाही, आय मीन इट डझंट कम अंडर वाईल्ड ॲनिमल स्केड्यूल डी लिस्ट. आपला कोणी पशुवैद्यसुद्धा जाऊ शकेल सर. नाही सर, पण आपली उद्या केस आहे. येस सर. नो सर. येस सर, मी उद्या जातो सर.
शिट शिट शिट. काय काय जगनाडीला उद्या परत नाही पाठवू शकणार तू? तो नसला की हात पाय गळून गेल्यासारखे वाटतात बाबा मला. बिशीतल्या बायकांना लेपट बिपटे दाखवायचेत ना, उद्या येणार आहेत. जगनाडे असतं तर पटापट नेऊन आणलं असतं ना त्यांनी आम्हाला. अरे मॅ त्या बिशीतल्या बायकांना बिबटे दाखवण्यासाठी मी जगनाळ्याला परत पाठवू? कुठल्या तरी खोक्यातल्या गावात असणार होता मी. काहीतरी बोलू नको उगाचच. अरे एवढं चिडायला काय झालं माझ्यावर? जाऊ नको हवं तर. मी नाही सांगत आहे तुला बैल पकडायला. पण आता चिडणार का काय? टॉयलेट मजा येईल. दॅट इज नॉट द पॉईंट. पकडायला का मी काही पकडेन, पण बैल पकडायला माझ्यासारखा माणूस वेस्ट करण्याची काही गरज नाही आहे, एस्पेशली उद्या केसचं हिअरिंग असताना. नॉनसेन्स. अरे तसंच काहीतरी असेल त्यांचं स्वानंद. असेल नाही आहेच. त्याशिवाय इतकी पॉलिटिकली सेन्सिटिव्ह केस सोडून मला बैल पकडायला पाठवलं नसतं. दादा मी येतो तुझ्याबरोबर. का कळा? मला खूप दिवसांपासून एका थ्रिलिंग एक्सपिरियन्सवर डॉक्युमेंटरी करायची होती. मी येतोच उद्या. काही गरज नाही आहे. येऊ दे त्याला. एकाला दोघे बरे. आणि उगाच अंगावर वगैरे आला म्हणजे? मूर्ख आहोत का तुम्ही? दाट मारचं उचलायचं आणि घेऊन यायचं. काय डॉक्युमेंटरी होणार याची डोंबलाल त्यात? अरे द्विता बायसन बिबटे पकडणार ऑफिसर आहे मी. अंगावर येईल म्हणे. गुड नाईट. फारीची गाडी आहे ना, आईला मला तिथंच नाही उचलायचा. मी म्हणलं ना. हो जाऊ द्या. मारा किंडर. डाऊट खाल्ला होय. अहो जीवन सुखदेव चौधरी अण्णांनी पाठवलेला माणूस. राईट हँड. 2 घंट्यापासून कोसवडे पाठव वाट बघतोय राव. ए तात्या चल चल वहिनी चल बिगी बिगी.
काय पापरील जायचं होतं. अरे राहू दे, तुझ्या चिचा काय वाढत नाहीत. उचल बोच कर. हा ए चल ए मावशे पवार चल लवकर आणि टोपली गव्हर्नमेंटची गाडी व्हायला फुकट असते. चल ए बाप्या तुला काय सेपरेट अवतार पाहिजे का? ठीक आहे सर. हा ए सावकाश गालची डोसक्यात मावशी द्या. हा टोपली तर नीट. हा चल ए चल मागं व्यवस्थित या नीट तर. हा असं ए लेकराकडे बघ. हा जाऊ द्या किती राहणार. हा ए धरून बसा समजे चला. समजा गाव तुमच्या वाटेकडे डोळा लावून बसलंय बघा साहेब. नाव काय म्हणले तुमचं? गड्डमवार. हा सगळं गाव तुमच्या वाटेकडे डोळा लावून बसलंय बघा गड्डमवार साहेब. तरी मी म्हणलं फारेस्टचं काम काय साधं आहे का? एवढा फौजफाटा जमवा, गाड्या बघा, ड्रायव्हर बघा. काय नाव म्हणले तुमचं? गड्डमवार. आईला भाऊ बरीच चिकटले एकाच खात्यात. पाठी बघे कुणी आहे का तिकडे? तिकडे कुणी आहे का? हा काय आहे ना? हा या साहेब. हा या इकडे या. अगं या अण्णा या काय काढल्या हाराचं मधीच? हारबीर काय नसतंय, डिपार्टमेंटची माणसं आहेत. या साहेब. हा हे आमचे सरपंच. हा. यांनीच तुम्हाला फोन केलता. गावात यांच्याकडेच फक्त लँडलाईन आहे. हा आणि एक गड्डमवार साहेबांना. हा नमस्कार नमस्कार करा. आणि हे- नमस्कार. या आत या आत हा, या साहेब, या साहेब. हा, चला. हा, या तुला अगोदर सांगायला काय झालं होतं? हा हाराचा भुर्दन पडला ना. हा, चुकलं. आमच्या गावाला मोठा इतिहास आहे बरं का. म्हणजे पानपतच्या लढाईमध्ये सामान व्हायला आमच्या कुसवड्यातली गाढवं गेलती काय. नाही म्हणजे माणसं पण जाणार होती. भाऊ काय म्हणले म्हणजे अण्णा जॅकेट काढून ठेवा, उकडन नाही तर. साहेब पान घ्या. ए जेवण या, डबा फिरव. हा फिरवतो की. घ्या साहेब. नाही मला पान वगैरे मला जरा नाही सुपारी घ्या. नाही घ्या एक तुकडा घ्या. ए डबा फिरव. हे कधीपासून हा प्रॉब्लेम? अं? हा ॲनिमल कधीपासून त्रास दिला वळू हा? झालं असतील की 6 महिने. बर. पहिल्या प्रथम आमच्या पोरांनीच त्याला शांत करायचा प्रयत्न केला. आबा आजू म्हणत होता की आपणच काहीतरी करू. मग मॅच म्हटलं नाही, समजा सरकारी नियमानं होऊ द्या. अबो कोण? जेवण जा आबाला घेऊन ये. हा येतो की. स्वानंद गड्डमवार. ओ जोरदार नाव आहे. बरंच पाहुणं घेऊन आले ते का खात्यात तेच आहेत? नाही हा भाऊ आहे माझा समीर. हा डॉक्युमेंटरी करणार आहे. हं? म्हणजे मी जेव्हा वळू पकडेन तेव्हा हा शूटिंग कॅमेरा घेऊन शूटिंग करणार आहे. असं म्हणजे हे सगळं टी व्हीवर दिसतं मला की नाही म्हणजे काही वेगळं असते डॉक्युमेंटरी. नाही वेगळं नाही. टीव्हीवर दाखवता येऊ शकतं, पण दाखवतीलच असं काय सांगता येत नाही. असं 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 काय म्हणजे नशिबाचाच खेळ आहे म्हणा की सगळा. बर मग आता कसं काय पकडणार म्हणतात तुम्ही डुरक्याला? विशेष काही नाही. गन किंवा ब्लोपाईपनी डाट बंदूक किंवा पाईपमधनं इंजेक्शन मारून बेशुद्ध करायचं आणि मग त्याच्यावर दावे टाकून बंदूक बिंदूक लागते काय? हा कुठं आहे मग? जगणारे गन दाखवा. गाडीत आहे साहेब. गाडीत कशी ठेवता रे गन? हा खेड्यात माहिती नसते लोकांना, लहान मुलं असतात. आफ्टर ऑल इट्स अ गन. कम ऑन गो गेट इट.
नॉनसेन्स. मुक्कामाची सोय जवळच केली बरं हा. का, म्हणजे वाड्यावरच करणार होतो, पण जीवन्या म्हणाला तुमच्या प्रायव्हसीत एकटेपणा नको. जीवन्या कुठे गेलं रे? अण्णा आबा म्हणला येत नाही. ते राहू दे. हा साहेबाला डॉक्युमेंटरीला मुक्कामाची जागा दाखव, त्यांची व्यवस्था बघा सगळी. हा बघतो की. चला या साहेब, या साहेब इकडून या. तोंडावर हे संपे बस की नीट किती हलती हा ए संपे कुठे सुरेश जा बोलू तुझ्या बापाला. का रे गाण्या हा सगळ्या निरोप दिला का रात्रीचा? तर वाढून फिरत नव्हतो येऊनात. हा फेकत नाही ना. हा आबा कवाला जीवने आलता म्हटलं फॉरेस्ट ऑफिसर लोकांना चहा देतो का नेऊन दिवसात 3 टाइम म्हणे. मग काय म्हणला तू? मी म्हटलं बाबा संपी लहान आहे, मी काय गल्ल्यावरनं उठू शकत नाही, त्यांना तिथे लावून देत असेल तर बघ 3 काय 6 टाइम पासतो की. हा बरं बोलला. काय याचं बरं धंदा डुबणार नाही का अशानं? कायचा धंदा? हे सरकारी तट्ट माजलेले असतात. ह्या म्हाताऱ्याला खोडच आहे लोकांच्या पुढं पुढं करायची. बरं दावा आलं का पापरीहून? काय याचं फॉरेस्टच्या गाड्यातून तात्या फाट्यावरनंच परत आलाय, माझी पत्ती बी राहिली आणायची. आपले लोक बी असे खुळेत ना. नाही तर काय. ए गण्या उद्या सकाळच्या गाडीने जा आणि दावा घेऊन ये. मायला या फॉरेस्टच्या आधी नाही डुरक्याला पकडला ना नावाचा आभारी नुसच नाही. चल आले मोठे दिवे लावणारे, गावातली समजीत जनावर माजलेत जणू. एवढी काय घाबरायलीस तू मोटरसायकलीला? घाबरणार नाही तर काय, मी कुठं बसते तेव्हा पाय मुडपून माग. वय का ग कधी बसले ग मी? मागल्या जत्रानंतर एकदा तरी बसले तरी का? शिवाची चेन नवा का तुटली खडाल कन? बरं तोंडावर नाही पडलात. वय का तुला तर काही सांगाय गेलं की टांगायच निघते तू. आले का? हा साहेब तानी बघितली का? हा एक नंबर कोंबडी पकडूया. हा आपण नुसती बोट चाटत वाचायचं. हा नमस्कार. काय करता आपण? काय नाही. अगं बया नमस्कार. लाजतंय ते. अहो काय करत नाही तानी, म्हशी वळती, दूध घालती, पाखरं तर अशी घुमवती. हे जीवन्या तुला काय घेणं आहे? आणि कडे हांडा. अदर एक मिनिट आपण एक छोटीशी मुलाखत रेकॉर्ड करूयात का तुमची? हा का दुसरं कुणी नाही का? माझी चालेल का? हो चालेल की, सगळ्यांच्याच मुलाखती घ्यायच्या आहेत. सांगे तू येते का मी जाऊ? आता मी काय तू मुक्कामाला आली का? पावसात भिजू नका. चला निघतो. हा. जीवन भाऊ हा तुम्ही आमची एवढी सोय लावली, हा आणखी एकच व्यवस्था करा. मी म्हणलंच होतं अण्णांना, म्हणलं हे लोक घेत असणार म्हणून. फिल्म लाईन मध्ये चालतच नाही ना त्या बगर. हा नाही तशी कुठली व्यवस्था नाही करायची आपल्याला. हे बघा या सगळ्यावर डॉक्युमेंटरी बनवणार आहोत आपण बर. तर त्यासाठी मला गावातल्या वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घ्यायच्या हा. आहेत. म्हणजे गावातली जी लोक वळूबद्दल बोलू शकतील, बोलतील ना. किंवा ज्या लोकांना वळूंनी त्रास दिलाय अशा सगळ्यांना घेऊन या. बर किती माणसं लागणार आहेत डॉक्युमेंटरीला? जास्तीत जास्त आणा. हा ते आणतो. आणि हपा माझ्या डॉक्युमेंटरीला काय करायचं काय सुद्धा कारण नाही. काय मी रातभर म्हणलं तरी आहे, लोकांच्या तेवढ्या पटापटा डॉक्युमेंटरी हा ना म्हणजे झोपतात माणसं. हा का असं करताय? मी रातच्याला येतो, निवांत बसू आणि आपण आपल्यातच डॉक्युमेंटरीचं काय असेल ते निस्तरून टाकू. कसं? बरं चालेल. अगं बाबू चला या इकडे. समजा घराघरामध्ये जायचं आणि सांगायचं गावामध्ये डॉक्युमेंटरी आलेली आहे. अण्णांनी समद्यांना देवळापाशी बोलावलेलं आहे. चला लवकर सुटा.
वहिनी आवर ग पटकन. कहाणी हा बरं दिशीन का ग मी डॉक्युमेंटरीत? तर जशी काय प्रीती जिंटच आहे. चल ग बया. आमटीला किती गुळ घातलाय ग? हा अयो जास्त पडला का हो? काय म्हणा, आबाच्या गुळाला गोडी जास्त. अहो पण तुम्ही लोकांच्या डोळ्यावर येईल असं वागत जाऊ नका बरं. आता मला 2-4 वेळा परसाकडला जास्त जावं लागतं, त्याला कोण काय करणार? चटणी वाट. त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे मी. मग आपण आपलं दोन्हीकडे असल्यागत दाखवायचं. अण्णा बी आपला, आबा बी आपला. चटणी वाट. अण्णाने माणसं आणलेत म्हणे डुरक्याला पकडायला फारिस्टाची. कुणीतरी साहेब आहे म्हणे, त्याला सांगा कर म्हणा अभिषेक कंकाळेश्वराला. अण्णा बी खुश होईल. चटणी बघू. आपलं एकच घर आहे ब्राह्मणाचं. आपल्याला कुणी दुखवणार नाही, आपण कुणाला दुखवायचं नाही. दोन्हीकडची बी गिराईका अशीच चालू राहिली ना तर वर्षभरात लांजेश्वराच्या कृपेनं संडासाचं काम हातावेगळं होईल. चटणी वाट. हा किती खाता चटणी? सारखं आपलं चटणी चटणी चटणी. उगा गावाच्या चेष्टेला कारण सोसत नाही तर खावं कशाला म्हणते मी. का माझ्या वाटचं तुला जायला सांगतो का? हा काय चाललंय? जेवण का भांडण? चला चला डॉक्युमेंटरी काढायला चला. डॉक्युमेंटरी काय? अहो तिथं देवळापाशी समधी जमल्यात, हा. डॉक्युमेंटरी काढायला लागले समध्याची. हा? तुम्हाला डुरक्याबद्दल जी काय माहिती असन हा. ती तिथे जाऊन सांगा. आम्ही आले तर चालणार आहे का तिथं? तर तुमच्या वगैरे होणार आहे डॉक्युमेंटरी. निघतो, तुम्ही या माग माग. हा हा चला. चला चंद्रे, जायचं का तुला डॉक्युमेंटरीला? चल. ए जीवनी आमेल्या हिसक फिसक करू नको, अवघडली ती. हा बरं राहिलं. हे आहे, चल टाइमपास करू नको. चल जायचं आपल्या डॉक्युमेंटरीला. चल. नका बया, मला नाही तसले छोट धंदे जमत. हा तुला काय माहिती का डॉक्युमेंटरी म्हणजे काय असतं? जेवायला वाढन. चल. सामाजिक कार्यात घुसल्यानंतर मागं हटून चालत नाही. हां आपण का वळू पकडून दाखवला तर आपल्याच गावातल्या लोकांच्या आपल्याकडे बघायच्या नजरा बघा कशा पटकन बदलतात. आमदार साहेब सुद्धा म्हणले अगोदर काहीतरी करून दाखवा म्हणजे पब्लिकला सांगायला होतंय. हां आणि आत्ता का आपण आपली कमर कसली तर सरपंचकीचं काय डायरेक्ट पंचायत समितीचं तिकीट देतो म्हणले. हां काय रे काय झालं? नाही काही नाही. हां संपतराव कशी मन लावून ऐकतात ते सांगत होता तो. काय म्हणा संपतराव नाव काढणार? अहो साधं बाळ कुठे आहे का ते? तर हो त्याला तर दिल्लीचा वळू पकडायचा आहे. त्यासाठी तर लय मोठा प्लॅन रेडी आहे. आबा हा उठा. का? मुतल्यात संपतराव. ओ संपतराव उठा उठा. ओ याला घ्या हो. ओ काय केलं हो संपतराव? अरे अहो घ्या याला. काय रे देवा, का उग किरकिर लावलीये? सारखं मुततंय. किती वेळा करणार? ए गा बसा, कालवा करू नका. काय ते? हा, चल पळा. हे काय नवीनच काढलंय अण्णांनी? अण्णाचं कुठल्या एवढं डोसकं चालायला? ती फारेस्ट बरोबर 2 माणसं झाली आहेत ना, त्यांचं काम आहे. टीव्हीवर दाखवणार म्हणे हा. शूटिंग करून डुरक्याबद्दलची माहिती गोळा करणार आणि मग ठरवणार त्याला कसं पकडायचं ते. हा त्या बायलीला असं बी आहे का? समध्यांची करणार आहेत का डॉक्युमेंटरी? नाही, चांगले बघून करणार आहेत. समध्यांचे करणार आहेत. उगं ठाऊक नाही तर बोलू नका. मग अशी जीवन भाऊजी येऊन सांगून गेलेत. म्हणले संपतरावाला बी चांगली कापडं घालून घेऊन या. ठेवलंय त्याच्या बापाचं गठुडं. आईला त्याच्या कुठं जायचं नाही मी सांगतो. वाटलेच मला. काय हाऊस म्हणून नाही, काय माऊस म्हणून नाही, कधी सुतळ्याची तोड्याची सुद्धा आशी ठेवली. उगा कालवा करू नका. डॉक्युमेंटरी काय सारखी येते बाई गावात. लेकरासाठी जीव पाकडतोय माझा. अहो सकाळपासून किरकिर करतय. म्हणलं आपली नाही तर निदान त्याची तरी डॉक्युमेंटरी काढावी. पण नशीबच फुटकन म्हणायचं काय. गबसती का आता? हो आबा,
अहो वहिनी लेकरासाठी म्हणाल्यात आणि काय अण्णाचं एकट्याच नाव टाकलं बाई डॉक्युमेंटरीवर. नाही तो काय, मी तर म्हणतो आपण समद्यांनीच जायला पाहिजे तिकडं. हा नाही तो अण्णा डॉक्युमेंटरी सावताचा डोल वाजवत बसन. मग आम्ही कसं जायचंय का? ए सुरश्या, आमच्या माणसासनी घेऊन जा आणि चांगली डॉक्युमेंटरी काढा बरं. आणि संपतरावलाही चांगली कापडं घाला. म्हणजे आपण पण जायचं काय आबा? तर आपल्याला कोणाची डर आहे होय? हा तसं नाही आबा. अहो तुम्ही नाही यायचं, त्यांनी हिथं येऊन तुमची डॉक्युमेंटरी काढली पाहिजे. हा तुम्हाला काय वाटलं अण्णा काय देवळामध्ये समद्यांच्या मोर डॉक्युमेंटरी काढणार आहे होय? हा डॉक्युमेंटरीत काय बोलायचं रे? अहो हेच अण्णा कसा बुडाखाली दाबून बसलाय गावाला आणि तरुण नेतृत्वाला कशी संधी नाही. अहो असंच हाणायचं ठोकून द्यायचं. हा? चला चला भाऊजी, चला 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 वाढून घ्या तुम्ही. घेतो वाढून. चल रे भाऊ. तीर्थ घेऊन आलो. आणि त्या डॉक्युमेंटरीच्या आधी संपतरावला मुतून आणा बरं. वय हा नाही तर बरोबर तेवढंच पकडायची बेने. संप्या, हां. डोकं काढू नको. आणि त्या डॉक्युमेंटरीला इकडे लवकर पाठवून द्या. चला 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 वहिनी चल. ए चला लवकर, चला चला लवकर. हा आले आले 2 मिनिटं. चला 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 उभं राहा, उभं राहा. अंगा असं. बसून घ्या. आता आपण डॉक्युमेंटरी शूट करणार आहोत. डॉक्युमेंटरी म्हणजे माहितीपट. हा डुरक्याबद्दलचा माहितीपट आहे. पण डुरक्या कुठं आहे? हे बघा, डुरक्याला लवकर पकडता यावं म्हणून डुरक्याबद्दल ज्यांना जी माहिती आहे त्यांनी ती इथे येऊन सांगायची. कळलं? कळलं सगळ्यांना? हा गुड. चला कोण यायचं पहिलं? वहिनी काय रे? ओ वहिनी, वहिनी एक नारळ बघू बरं चांगला बघून. तिथं डॉक्युमेंटरी पुढे वाढवायचंय. अरे देवा नारळ थांब. कोण वाढवणार? कोणाच्या हस्ते? हा फारेश. दुसरं कोण? आम्ही आता यायचं का नाही? तुम्ही कुठं डॉक्युमेंटरीला? हा मग अण्णा तुम्ही जात असता तुम्ही डॉक्युमेंटरीला. अहो डॉक्युमेंटरी इथं येणार का तुम्ही तिथं जाणार? हा आपण आपला आप सोडायचा नाही. कोण कोण आलंय? समधी आल्यात. आबा आई येतय चटत. त्याची माणसं आल्यात. वहिनी चला की लवकर. हा, चला डॉक्युमेंटरी कोळामली तिकडं. चला वहिनी. आले 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 गावला बाबा तुझ्या नशिबानं. वहिनी नथ घालायची होती. असं म्हणतस? घालते की. घ्या साहेब नारळ. हा फोडायचा. हा ना एकच मिनिट. माझे नाही काय काढतायत तुम्हाला? हा ना एका ठोक्यात फुटला पाहिजे ना. हा ना काय बोलू? नाव सांगा तुमचं. सांगू ना? शिरपती गवळी. अहो पदर काढा चेहऱ्यावरचा, नाहीतर चेहरा कसा दिसणार? काय बाई अवघडच आहे म्हणायचं. वहिनी लाजू नको, बोल की. गावात पाणी लय लांबून आणावं लागतंय. उन्हाळ्याच्या दिवसात बाय माणसांना लय त्रास सहन करावा लागतो. कट 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 कट. डुरक्याबद्दल बोला. म्हणजे माझी झाली का? डुरक्याबद्दलच सांगणार आहे. पण मधल्या हिरीतला गाळ काढला तर खाली जीवन झालाय. आणि डुरक्याबद्दल सांगायचं झालं तर डुरक्या लय गरीब होता. आमच्या संपतरावाला डोरक्याची लई सवय. किती बिरडीत असला ना तरी डोरक्या दिसला की एकदम गपकार.
अहो तुमचा विश्वास बसणार नाही, पोरं त्याच्या शेपटीला डबड बांधून खेळायची. हा बाबा बाबा लई शान होती. बामनावानी केळीच्या पानात जेवायचा. दुरक्या माग उभा राहिला ना की कोंड्याचा पत्ता असा काय चालायचा. हा माणूस त्या दुऱ्या तिऱ्या येड्याचा नाही तर करच केला. अहो मुक्कात घ्यायचं बाकी ठेवला होता. हा अंजिराचा भार होता. मी ज्ञानबा सुप्री असे अंजिर फुडत होते आणि एकच गारदा झाला. बघितलं तर नाना जगण्या सुरशा समधी पळत होती. त्या जगण्या तिथं तडमडलं कडमडलं बांधावं आणि मागून हे काळ दूध. मागावून कळलं नानाला डोसारला म्हणे डोरक्याने. समध्या गावात बोबाटा झाला. आहे जेवाय वाढ लवकर. आबा तिकडे वाट बघत असेल. लई महत्वाचं काम आहे. कसलं हिडो बघायचं. मग दुसरं काय आहे का गावात? काय करणार? जिल्ह्याला जाऊन रिक्षा चालवतो म्हणलं तर ते पण नाही. अरे एवढी शेती कुणासाठी आहे? हा शेतीच करायची होती तर मग शिकवलं कशाला? आरतीच्या जाऊन द्या, त्याला बोलण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा ढोरक्या परवडला. ऐकलं का? आज डुरक्याने नानालाच ढोसरला. हा आता काय झालं काय कळाना त्याला. दुर्पद आपण म्हणत होती. जनावर पाहिलं की अंगावरच येते म्हणे. आपल्या पोरीला सांगा मसाडा घेऊन जात असती नीट जात जा म्हणा. या वर्षात तिचं उरकूनच टाकू. काल भरून एक पोरगा बघितलाय. बेशी ॲग्री आहे, सरकारी नोकरीत आहे. जंगीला जिल्ह्याला दिलं तर बरं होईल. होईल तर नवरा हापिसात साहेब आणि साहेबाला फिरवायला भाऊ हाणतोय रिक्षा. टर मला काय घे नाही, तिचंच कल्याण होईल म्हणून म्हणलं. नाव काय आहे पोराचं? तानाजी तावरे. हे असं इथून इकडे. अजून कसं येईना? तालुक्याला गेला का काय चैन जोडायला? गुड. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे सकाळी सकाळी डुरक्या माळावर असतो आणि मग दुपारच्या वेळेला ओढ्याच्या पलीकडून खालच्या दरीमध्ये उतरतो. ठीक आहे. आणि मग संध्याकाळच्या वेळेला गवळ्याच्या शिवारातून गाईच्या बरोबर चावडीला वळसा घालून देवळापाशी. बरोबर. करेक्ट साहेब, करेक्ट. एकदम सही. व्हेरी गुड. फक्त एवढंच आहे, दुरक्या रोज असं करीनच याची गॅरंटी नाही. म्हणजे काय? हे पहा, डुरक्याचा माग काढण्यासाठी आपण हा नकाशा काढलाय ना. हा, आपल्याला जर डुरक्याच्या सवयी कळल्या नाही तर आपण त्याला पकडणार कसे? पॉइंट आहे साहेब, पॉइंट आहे, पॉइंट आहे, पॉइंट आहे. मी सांगतो ना साहेब, तुम्ही ना माझी डॉक्युमेंटरी काढा. मग असं धडाधड 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 सगळे ते बघा. धडधाड धडधाड. समीर, why don't you shoot this gentleman?
या हे सत्या उठ उठ चल सावकाश 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 तुडवशील ए भाऊ सावकाश हा ए पुढं वा ना इथं बस. हा नमस्कार साहेब. नमस्कार. मी सतीश आबनावे. हा हागेंदरी बशी राहतोय साहेब. पहिल्या शूट या डुरक्याचे आभारच मानले पाहिजे का याच्या निमित्तानं का होईना पण डॉक्युमेंटरीचे पाय आपल्या गावाला लागलेले आहेत. डुरक्या नावाला जरी बैल असला तरी तो रिअल मध्ये बुलडोझरच. आता मी तुम्हाला जी काही गोष्ट सांगणार आहे त्याचा मी एकटा सिंगल आय विटनेस आहे. कोंबड्या असतात की नाही कोंबड्या कोंबड्या डाललेल्या अशा कोंबड्या असतात की नाही कोंबड्या अशा डाललेल्या त्या डाललेल्या कोंबड्या पण तो डुरक्या कसा उडवायचा ते त्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. काय म्हणशिवा आबाच्या गाडीचं फायरिंगच वेगळं. हा असू दे. नाही म्हटलं काय कचरा बिचरा अडकला का काय कार्बोरेटर मध्ये. तू हे डोक्यात कचरा आहे. शिवा लालीन पांढरी डाळून ठेव अंड्यावर वाचवायचे. हे काय रे बा आता कापड पण बदलले आधी नाही सांगतायत. सांगितलं तेवढं कर. शिवा काऊन का होईना पण कोंबड्याच्या मागे लागला. तेवढ्यात मला तिकडून जानवं येताना दिसलं. आता कशी गावली. काय भटजी बुवा आज पाचव्यांदा. काल कुठं होतं जेवण. तुला काय करायचंय कुणाकडे असेल लोक बोलवतात म्हणून जातो. लांब बसा जरा. कुठेही बसन कसंही बसन उलटा बसन तुला काय. एवढं मोठं काळं धूड शिंगपार डालीत घुसडून डाल उपडी करून एकाने कोंबडी त्याने उडवली. शिव्या का नाही डाळलं रे कोंबड्या. हा आता तर डालल्या होत्या. मग तुझी माय बसली वय छपरावर. खरंच की? मी डालल्या होत्या. असं मारतो ते थोरल्या पोराला. मारू नये. हे जा शिवा चल चल. ए खडमोजा तू कोण आला रे टिक्कोजीराव. आप्या उगाच वाकड्यात घुसू नका. मला काय करायचंय तुझ्या कोंबड्या त्या डुरक्याने उडवल्या ते सांगायला आलतो. वाळूत मुतलं फेस ना पाणी जीव का घेणस त्याचा. कुठे चालला. कुठं नाही. आय 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 भटजी 5. चल चल मेनतानी रोज जातो तिकडं. पड्याल पाझर तलाव आहे ना मसाडाला सोडलं का बसायचं निवांत गप्पा मारत. टॉनी तुला गंमत सांगू का. एकच सांग. का ग नाही सांगत जा. ए मुमताज रागवली वय. बरं सांग. ताने 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 मला ना मला मला ही चित्र स्वप्न पडतात. रातभर माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही. शिवानी मला चांदा की डोली दाखवलं होतं ना निव्वळ तसं होतंय बघ. कशानं होत असन ग. वशाट खात जाऊ नको रात्रीची. काहीतरीच बोलते तू पण. ताने कसं होणार ग माझं. आता का विवळालीस. आधी सांगत होते तेव्हा ऐकलं नाहीस ना. कुणीतरी पाहिजे की ग ताने वाट बघण्यासाठी. हे मसाळा पाण्यात बाहेर येण्याची वाट बघण्यापरीस आपल्या माणसाची वाट बघणं लई गोड वाटतंय. काय म्हणता ने पिक्चरला हिरो पाहिजेच. ताने तू मसाळा बघशील का. हा मी जरा जाऊन येते. आले
किती उशीर हा दम फास्ट मारा गाडी चला तेवढ्या लांब जायचं आणि तिथं काहीच नसू दे म्हणजे मग मिळवलं का ए जीवन्या काय झालं तान्या चल हा? ये लवकर चल ए इकडून गोसा घालून थांब र. हा आलोच ए चल 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 अरे काय झालं सांग की चल लवकर हा गा असं अरे सांग तरी आता पलटी का हा दाम खाली बघून चालावं हा अंग अशी पडशील नाही पडत दामान जीवन्या हा तेवढी मस्त सोडशील ना रे घरी मग आता काय करायले चल कसं मी पाहिलं असेल माझं मला माहित अशी मी मान वर काढायला आणि धरणी कंपासारखा आवाज व्हायला एकच गाठ मी म्हटलं आबाचा चेंडू वा जनावर निवड पिसाडल्यागत वाटत होतं हा पाय जमिनीवर ठरत नव्हता बसल्या बसल्या माझ्या अंगावर झेंडू फुटला पण मी एकटक बघत राहिलो आपलं काय म्हणा कंकाळेश्वराच्या मनात होतं म्हणून आपल्या हातून कार्य घडलं काय ऐकवते ना मलाच म्हणायची की या भडजीला पाचव्यांदा लागते काय माझ्या धाकानं हागिंदरी सोडून हा वावरात घुसतो काय भरल्या पिकात बसतो काय आणि डुरक्या त्याला दिसतो काय एकेकाचा योगच म्हणायचा हा नाही नाही आता नुसतं बसून नाही चालायचं लगोलग जाऊन आपण मुसक्या बांधून आणू आणि देऊ टाकून सटवायच्या माळावर मायला खाऊ दे गिधाडानं असं काय खूळ लागल्यागत करतोयस डोसक्यात राग घालून घेऊ नकस अशी काय मामल्यात बुडली म्हणून एवढा चिडलास अरे तिला ना दावं ना दोरी दारू पिऊन माणूस जिंकते हा तिथं जनावरांची काय कथा जरा धीराने घे की आज्या माझ्या झेंडूचा सवाल असला असताना तर मी बोललो पण नसतो अरे अख्खा शिवरभर झेंडू उधळून टाकीन अख्ख्या गावावर पण हे आखरीतच आहे अरे ना माणूस बघत नाही ना जनावर बघत नाही ना पीक बघत नाही नुसतं उडाय बघतोय हा एवढं बाकी खरा हा आजा गावामध्ये पोरं बाळ फिरत असतात आला एखादं पाया खाली म्हणजे हा काय करता काय होऊन बसल नाही नाही चला, एखादं उठा बरं बंदोबस्त करायला मग. पाहिजे सापडत नाही. तुम्ही नाही का मी आलो ए, गावात ठेवलं रे, यार, बघ की. आबा नैनाचा हिडो मिळाला अरे मानणारा हवा तुम्हाला हा माणूस म्हणजे मनात आणलेली गोष्ट पुरी केल्याशिवाय राहतच नाही बिलकुल आबा मी पण येऊ का? मी हा, पण येऊ? चला, 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 जायचा गेला तिथं आमचाच व्हायचा हिडो हिडो पावला म्हणायचा डोक्याला कंकाळेश्वर येतो का पोरी तर त्या नैना पिक्चर मध्ये नाही का त्या हिरोईनची डोळी कशी चमकतात तशी टुरक्याची डोळी चमकतात हा किती भारी आहेत मला जागरण सोसत नाहीत मला जायला हवंय आमची फॅमिली इथं आहेच ते काय मी सांगतील अगं आई गं. तुम्ही गव्हर्नमेंटचेच आहे ना का प्रायव्हेट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट मग तुम्हाला ती स्कीम माहिती असेल कुठली हो? ती ग्रामीण भागात संडास बांधून देण्याची योजना आहे सरकारची हा काय प्रत्येक घरटी सेपरेट संडास बांधून देतात म्हणे नाही ते आमच्या डिपार्टमेंटमध्ये येत नाही हा पण माहिती असेलच ना आता शेवटी गव्हर्नमेंट म्हटलं की ते कानावर येतच नाही ते तुम्ही जरा शब्द टाकला असता गव्हर्नमेंटकडे तर आमचं काम लवकर होऊन गेलं असतं आमचे पैसे पण रेडी आहेत तुम्ही म्हणलं तर उद्या आणून भरती ते आपण नंतर बोलू आधी डुरक्याबद्दल काही माहिती असेल तर सांगा हा शूटिंग करतायत ना करतात या
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. डुरक्याचा सगळ्यात जास्त त्रास आमच्याच फॅमिलीला होतो. आमच्या यांना जरा पोटाचा त्रास आहे, त्यामुळं रात्री बेरात्री जावं लागतंय. आता जे आहे ते आहे, उगाच लपवायचं काय. पण त्या डुरक्याच्या धाकामुळं यांना परसाकडे जायची चोरी झाली आहे. बरं, कंकाळेश्वराचं सगळं हेच बघतात. पहाटे उठून पूजा अभिषेक सगळं एक हाती करतात. यांना जागरण सोसतच नाही. डुरक्याबद्दल सांगा. डुरक्या. हा तेच सांगितलं ना आता. लई त्रास होतो त्या डुरक्याचा यांना. आता तुम्ही त्याला पकडायला आलाय, पण लय अवघड काम आहे ते. म्हणून आमच्या यांनी सांगितलंय तुमच्या हातनं आपण कंकाळेश्वराला अभिषेक करू. 251 रुपयात पूजा साहित्य, 2 वेळचा नैवेद्य 2 माणसांचा आणि शिवरात्रीचा अभिषेक सगळं त्याच्यातच. नेक्स्ट. बघा मग, उद्या डायरेक्ट देवळात आला तरी चालेल. पुढचं कोण आहे? नेक्स्ट. नेक्स्ट. मी सांगून ठेवते यांना. हो. जागृत देवस्थान आहे. हो, ठीक आहे. इच्छापूर्ती करतो कंकाळेश्वर. हो का? येते. अण्णा, मला बोलवलं तुम्ही? कधी येणार तुमची डॉक्युमेंटरी? आम्ही सजून बसतो ना इथं पोळ्याच्या बैलावानी. अहो अण्णा, आता डॉक्युमेंटरी म्हणजे काय साधं काम आहे होय? हे कॅमेरे हे ते एवढं उता वेळवून कसं चालन? आठ प्रमाणावर लवकर, बाया माणसं ताटल्यात. मी काय म्हणते, आम्ही पण तिथे जावं का? कसं इथं बसण्या परिस्थिती माणसात माणूस रमते. चला चला तू मग. हा अण्णा, तुम्ही? अहो तुम्ही नाही जायचं. असं का करायला अण्णा? सरपंच की जर थोडा तरी आप ठेवा की. हा वहिनी चला. येतो बरं का? हे बरे. बोला, काय माहिती आहे तुम्हाला डुरक्याबद्दल? खरं म्हणजे बोलू नये, पण आता रावत नाही म्हणून सांगते. या गावातल्या लोकांना ना आमच्या याची किंमत नाही हो. आमच्या उभ्या मोरवंडीचा निस्ता कडबा करून टाकला डुरक्यानं. पण ये एका शब्दाने बोलले नाही तो. आरतीच्या तू छताय डुरक्या. डुरक्यानं समजायचा माज उतरला. पण करा अजून पाप करा. पिसाळ्यावानी त्या मुक्या जनावराच्या मागं लागल्यावर ते बिथरल नाही तर काय? गुत्ते काय लावत्यात, गाड्या उडवत्यात, हिडो बघत्यात, असंच होणार. मग हिडो बघितल्यानं काय होतंय ग? हा काही बोलती? आता काय डुरक्याला नेणार काय हिडो बघायला? उगा पानसटपणा करू नको. तू बी त्यातलाच का? मी काय केले? पोरी फिरविनास का गावातल्या? कोणती पोरगी फिरवली का मी? कवळ्याच्या तानीला पाटंगुळी घ्यायला मी गेलते का? हा असं आलं म्हणायचं तुझ्या कानावर. हा आणि मग ए या बघ,
तिथं बाजूला बाया माणूस कोणी नव्हतं आणि त्या बावटाला चालता येईना म्हणून माणुसकी म्हणून घरापत्र सोडून आलोय, ते बी तिच्या आई बापात एकत. असं नाही हा पुरी फिरवतो म्हणे. आणि आहे तू डुरक्याला घास ठेवते म्हणे अजून. मग त्याचं काय? अग माझी आई अख्ख्या गावात माझी चित होती ना, गाव त्याच्या जीवावर उठलंय, तू त्याला बरव. असं का? मी बी गावागत खुळी होते. अग पर मला शहाणपणा शिकू नको. आलाय मोठा सांगणारा. परमेश्वरानं समद्यांना बुद्धी दिली. मग मुक्या जनावराला खायला घातल्यानं कुणाचं वाईट होत नसते. चंद्रीला पाणी दाव जा. तर यो आमच्या आईचा पॉइंट. आता तुम्ही मला सांगा, ती खरी का गाव खरं? आपलं तर डोसखं चालत नाही, आउट होते फार. अरे शिव्या इकडे हिला जिथं तिथं वाराती मागून गोडे बस. डॉक्युमेंटरी आपला दोस्त या जवळचा माणूस आहे, ह्याची एवढी काढून घ्या. हा ना पटकन चल बोल. काय बोलायचंय? डुरक्याबद्दल जी काय माहिती असेल ती सांग. नाव नका काढू राव त्याचं. पारिस्कोट केला आपला. तुम्हाला सांगतो मी आता कुणाला घाबरणार नाहीये. संगीवर माझं लव आहे, ती माझीच आहे आणि माझीच राहणार सांगून ठेवतो. ए बा बा अरे बा अरे देखण्याला डुरक्याने डोसरला. ऐन पोळ्याच्या आदल्या दिवशी डुरक्यानं संगीच्या बैलाला ढोसरला. संगीचं म्हातारं पिसाटलं. ईशच कालून घालतो म्हणलं. सखुबाईनं घास ठेवला आणि पोळ्याच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. आज तुझा पहिला मांजर बाबा. औंदा पहिल्यांदाच संगीच्या बाची बैल मिरवणुकीत नव्हती. संगीच्या बायानं लईच लावून घेतलं आणि सफेद भातात इश घालून डुरक्यासाठी वाढून ठेवलं. आता मोर फाड्या. त्या दंगलीत माझ्या हातून आमचा पावशा सुटला आणि डुरक्यासाठी ठेवलेलं इश खाऊन सांच्याला पाय ताणून पडलेला गावला. आमच्या बानं कुराडच काढली. अण्णा मारत्या काही राहत नाही. माझ्या पोरावाल्यांचं काय असेल ते बघून घ्या तुम्ही. का डोसकं बिस्कं फिरलं काय? बसू का तिथं? ओ ऐकलं का? चहा टाका. अण्णा मला नको चहा अजिबात. एकच कप टाकू काय? टाका की 2 कप. काय झालं नीट सांग. अहो दिवसा डोळ्या वीज घालून माझं बैल मारला मारत्यानं. त्यानंच कशावरनं मारला? पुरावा आहे का तुझ्याकडे? तेच की तुम्ही बस साक्षी पुरावे करत. बैल माझा गेलाय. हे मावन्या लई दात आले काय? नीट ऐक. आपण चहा पिऊन जाऊ आणि उलगडा करू. खुळेवाने करू नका. बैस तिथं. मला नाही येईल चहा प्यायला. मावन्या मावन्या मारत्या ए मारत्या मारत्या कुठे कुठे? तुझ्या बैलाला इश नव्हतं घातलं, डुरक्याला घातलं होतं. कशाला उकिरडा बुकाला पाठवायची बैल? मग इतकी काळजी होती रा? वायफट बोलू नको. राहू दे की, त्याने काय मुद्दामून केलं का? सांग तुझ्या बापाला. ऐकून घे माझं. काय नाही केलं मार नको त्याला. वा 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 चांगला लावला आखाडा. काय राहत्या भांडणं मिटवायची का खेळायची कळून नाही वाय तुला? आपण न्याय व्हायला पाहिजे का नको? आहे ना जित्ता मी अजून. तुला कशाला पाहिजे लोड? नाही कुठे म्हणलं हाय ना. हे गाणे बोलायला आलं म्हणून आलो. हे समज तुझ्यामुळे झालं. जरा बैलांकडे लक्ष दिलं असताना ही येळच आली नसती. आता मी हात तरी लावलाय का तुझ्या बाला? मला नाही शिवाला. संगे हो आतमध्ये. पुन्हा कार्टाचं नाव काढशील तर तंगड बुडेन. पडलंय जणू. पुन्हा या पोरीचं नाव काढलं तर मी. त्या एक्साइटमेंट मध्ये आमच्या लवचं सिक्रेट संगीच्या वाटावर आलं. मग काय बुडाला आग लागल्यावानी दोघांचे बाप बोंबलत सुटले. मग आम्ही स्थिर डोक्याने विचार केला. आपल्या जिंदगीची चक्की
अशी जाम का म्हणून झाली रे शिवा? चल जायचं का पळून पुण्या मुंबईकडं? नग इथलंच काहीतरी बघ. इथलंच म्हणल्यावर आता हाय एक माणूस आहे जो ह्याच्यावर तोडगा काढेल. कोण? आपला आजा. हा आजाचं दोघं बी ऐकतील बघ. चल आत्ताच्या आत्ता आजाकडे चल. चल की रे शिवा, त्याला काय होतंय? घरी पण भेटला नाही. चल आजा. आजा ए आजा. आजा. याला डोरक्यानं सगळाच खप्पा केला. गावानं एकत्र येऊन आज्याला जाळला. पण मला तर आमच्या लव्ह स्टोरीची चिता भडकल्यावानी दिसत होती. डुरक्याने पिकं नासवली, बैल हुंदाडली, कवाडं मोडली, आम्ही काय बोललो नाही. पण आता आजाला मारून तर कहरच केलाय. कुसवड्यात माणसाला जर काही चोरी झाली नाहीतर काय. आता अजून हातावर हात ठेवून हे तमाशा बघत बसायची माझी तयारी नाही. कोणी या नाही तर नका येऊ. मी एकटा डुरक्याला पकडणार. बस झाला आता हे. आता काय झालंय, गावातल्या आपल्या समध्याच लोकांची डोसकी गरम झाली. पण येळ अशी आहे की भावनेच्या भरात काही न करता शान डोसक्याने काहीतरी केलं पाहिजे. आता आज गेल्यावर कळलं लगेच मी आमदार साहेबांना फोन केला लावला आणि म्हटलं फारेट पोलीस फायर ब्रिगेड काय बी कुठला बी फौजपाठा पाठवा आणि गावाला या जनावरांच्या संकटातून सोडवा. पुराण काळामध्ये वामनाची एक गोष्ट सांगितलेली आहे. वामनानं 3 पाय ठेवायला जमीन मागितली आणि पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ तिन्ही पादाक्रांत केलं. कथा नका लाव, त्याचा काय संबंध आहे? सांगायचं कारण म्हणजे आपण सर्वांनी एकत्र येऊन नामी युक्ती काढली पाहिजे. मी काय म्हणतो, समजा डाळड्यातल्या हे खरपूस केशरी जिलब्या काढल्या आणि 5 किलोची कांदा भजी, तर डुरक्याला तर लय आवडते कांदा भजी आणि जिलब्या. काय उपयोग नाही. इथं कंपाऊंड शेत खातया. सखूबाई रोज घास काढून ठेवतीया. अरे शान्या, तेवढा घास खाते म्हणून तरी कंट्रोल मध्ये आहे. आईला उपाशी राहिलं ना घरात घुसन तुझ्या. एक फायनल बोलू का? अरे बोल की. इथं शेंबडी पोरं बी भाषणं ठोकतात. तू कशाला गुळणी धरून बसलाय? बोल. हा एक फायनल सांगतो. हागिनदारी हलवा. अण्णा ते काय खरं नाही. चावडीपाशी बल लावून घ्या की. अण्णा याम शाळा चालू करा की. त्याच्या परीस मधले हिरीतला गाळ काढा. हॅलो. हां दळवी. हां 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 ओके बाय.
वरिष्ठ वरिष्ठ या आत या की अहो या 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 मला वाटलंच होतं या 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 इकडे 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 तुम्ही वा वा तदेव लग्नम सुधीरम तदेव भीमरूपी महारुद्रा वाजवा रे वाजवा वा रे वा नमस्कार 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 $251 द्या दोघांनी दुपारी जेवायला या 151 द्या जेवायचं राहू द्या अरे पोरानो किती वाजता असते शाळा 7ला ही बंदूक तुमची आहे का हो बेशुद्ध करणारी बंदूक आहे ना मारून तर नाही टाकणार डुरक्याला मारणार नाही त्याला बघा मी म्हणलं नव्हतं बाई तुला काय रे बघू सर बघू 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 हा अहो काय फॉरेस्ट तुम्ही इथं गोट्या खेळत बसले होय च्या मला जरा टेरेन बघायचा होता म्हणून मी आलो होतो चला 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 लेट झाला तर अण्णा माझा टेरेन बघन आणि महत्वाचं म्हणजे हे जरी सरकारी काम असलं तरीही तुम्हा सगळ्यांच्या सहभागाशिवाय डुरक्याला पकडणं शक्य नाहीये जीवनच्या सांगण्यानुसार तुम्ही जी काही 8-10 मंडळी आहात तेवढेच फक्त बळू पकडतील बाकी कुणीही नाही आणि या कामामध्ये जराही गोंधळ गडबड अपेक्षित नाहीये हे पहा जरा जरी गोंधळ झाला तरीही जनावर बिथरू शकतं आणि कोणाच्याही जीवावर बिथू शकतं अँड माय फॉरमोस्ट कन्सर्न इज सेफ्टी ऑफ द पीपल येस येस ते डुरक्याचा माग काढायला माणसं पाठवलेली होती त्याचं काय झालं काय झालं काय गावात नाही पत्त्याच नाही काय नाही बाबा बरंच ढुंढळलंय हे 2-2 दिवस गायब होते आणि भास्कन कुठे बी निघतंय पण आपल्याला शोध थांबवून चालणार नाहीये बरं जीवन हा माझी इक्विपमेंट सांभाळायला कोणीतरी माणूस पाहिजे आम्हाला इक्विपमेंट म्हणजे ब्लो पाईप गन मग मी ऐकी मग हा म्हणजे निश्चित धरायची ना उडवायची नाही ना फक्त सांभाळायची अरे खेड्यामध्ये माहिती नसते लोकांना आफ्टर ऑल इट्स अ गन लई गाय चाललं जणू व्हायची काढा गावासाठी सांगा की तुम्ही नाही म्हणले होय आता तुम्हाला तर आठवण येत नाही आमची तर वा तुम्हाला विसरून कसं झालं यावर या की ओळख करून देतो हे गड्डंबर साहेब फॉरेस्टात असतात आमदार साहेबांनी खास आपल्यासाठी पाठवलं बरं का आणि हे आबा नमस्कार आबा रेणुशे आमच्या गावचं तरुण नेतृत्व लई धडाडीचे आहेत मला म्हणले एकटा पकडतो डोरक्याला मग आम्हीच म्हंटल काय म्हणता काय व्हायचं उगा थोबाड बिबाड फुटलं फॉरेस्ट यांना घ्या तुमच्या याच्यात हो म्हणजे काय आबांची मदत लागणारच ना काय आबा आता सरपंच साहेब एवढं म्हणतात म्हणल्यानंतर मी आहेच की पण तालुक्याला थोडं काम होतं माझं तेवढं काम केलं की लगेच आलो मी येऊ का सरपंच साहेब चला एनर्जेटिक माणूस दिसतोय हा तुम्ही जीवन डुरक्या पुढे तिकडे खाल्ल्या पांदीला बसलाय खाली पांदी खाली बांधी तर खाली सांगितलं तुम्हाला
आवाज करू नका कोणी माझ्या मागण्या या सगळे. जीवन काय गेट मी द ब्लड इक्विपमेंट. काय फुकणी का बंदूक? फुंकणी. दिस इज कॉल्ड एज ब्लो पाईप. इतक्या जवळच्या रेंजला बंदूक नसते वापरायची. बाकीचे लोक कुठे आहेत? हाय हाय हे बघा. काही लोक इकडनं जावा, काही लोक इकडनं. चला कमॉन 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 कमॉन. स्प्रेड व्हा स्प्रेड व्हा. जीवन तिकडे कुठे चाललाय बावट्यासारखा? आय डोंट वॉन्ट एनी कॅज्युअलिटीज. तिकडे ॲनिमल आणि उगाच हिरोगिरी करू नका. चला इकडे कमॉन. अहो यो ॲनिमल नाहीये. म्हणजे डुरक्या नाहीये. यो तर सोपाण्याचा बैल आहे. तू तरया. यू मीन टू से डुरक्याचोर मोठा आहे? आई येतो खोंडे. मग आईला सोपाने कुठे गेला म्हणायचा. ओ सोपाने ओ तू तरया आलाय ओ. डुरक्या दिसला का ओ? दिसला तर सांगा ओ. जीवन अरे कोणी बघितलं डुरक्याला? त्याला विचार ना कुठे बघितलं. ए पोपट्या कुठे? पोपट्या त्या नाही आला. त्यो नाही आला. इथं रेंज बरं का दादा. हो का? गुड व्हेरी गुड. काय ग जमदाड्यानं माळ घातली म्हणा. तर काय हो, रात्री पिऊन येत होतं तर डुरक्याचं माग लागलाय. 5 वर्ष धारण बसली ना. ते घाबरलंय. साखरीकर महाराजाकडे जाऊन माळच घालून आला ना. आमच्या यांचं पत्ता खेळणं तेवढं कमी झालंय. हा मग तुला आता बदामची राणी म्हणतात का नाही? नाही पण डुरक्याला पकडायलाच पाहिजे. का ग त्याची जीव उठती? तर काय हो, किती दिवस असं दिवा भीतासारखं जगणार? मला तर बाईलाही भ्या वाटते. खरं म्हणजे गाववाल्यांनीच डुरक्याला घाबरून सोडलाय. आणि वर म्हणतात आम्हाला भ्या वाटते, आम्हाला भ्या वाटते. हाय का आता उलटी गंगा? नाही तर काय, समध्या गावाला घुमवतो एकटा. पुन्हा माईच्या लालमध्ये हिंमत आहे का त्याच्या पुढे उभं राहायची? 10 गाय घेऊन फिरतय राजावानी. पटराण्यात जणू त्याच्या. तो फॉरेस्ट ऑफिसर लय रुबाबदार दिसतो. तो पकडन वळूला. मावशी जीवण्याला बघितलं का? बंदुका घेऊन फिरायला गावात. असं जीवण्याला चालवायला येते का पण बंदूक? कुणाला ठावं काय येत आहे काय नाही. घरात बूट टेकलं तर घरच्यांना समजणार ना. हा जीवण्या काय पण करू शकतो. हा चंद्रे आहे डुरक्याला घास ठेवला गाज. का र ठेवते की जरा वेळानं? अगं जरा वेळानं नाही, आत्ता ठेव. का? अगं ठेव म्हणलं की ठेवच. अगं तुम्हाला बायकांना काय करायचे नसते चौकशा. फॉरेस्टनी सांगितलंय. अरे ठेवते की पण एवढं का चिडायलायस? जीवन्या ते दुसरं काय आहे रे? फुकणी. आले का जेवणचे? या 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 सगळे. हे बघा आता मिसेस सखूबाई इथं प्रसाद ठेवतील. ठीक आहे. ॲनिमल तो प्रसाद खायला येईल. आपण सगळेजण डबा धरून बसायचं आहे. हां एकदा का ॲनिमल डुरक्या प्रसाद खायला लागला की मी त्याला डाट मारेन. हां म्हणजे इंजेक्शन मारेन बेशुद्ध करायचं. इंजेक्शन लागलं की काही वेळानंतर डुरक्या बेशुद्ध पडेल किंवा पडणार नाही. जर तो बेशुद्ध पडला नाही तर आपण सगळेजण धपकत त्याचा पाठलाग करत राहायचा आहे. तो बेशुद्ध पडला की 4 बाजूनी दावे टाकायचे. 1 शिंगामध्ये टाकायचा आणि 4 पायात टाकायचे. कळलं? कळलं सगळ्यांना? हा तर आता सगळेजण पोझिशन्स घेतील. मिसेस सखूबाई इथे प्रसाद ठेवतील आणि जणू काही झालंच नाही अशा निघून जातील. ठीक आहे? ओके कम ऑन पोझिशन्स. जीवन पोझिशन्स. आर पोझिशन म्हणलं ना बा. चलो चलो ब्लो बाय.
येऊ नको र बाबा. पकडल्याशिवाय राहणार नाही मी. आहेत तरी कुठे संपतराव? अरे 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 संपतरावला पकडलं का नाही? जा आता मा साहेबांकडे जा. जा दिलं सोडून तुम्हाला. काही म्हणा आबा, खेळ खेळावा तर तुम्हीच. या पोपट्याला तिकडे पाठवले काय मग? आणि ते बहेकल्यासारखं तिकडे गेलं काय? काय आपल्याला पाहिजे होता टाइम तो मिळाला. आपले फासे दावे तयार. आता आपण टाइम घालवायचा नाही बघा. आमचं बंब संपली घेऊन उद्याच येणार आहे, त्यामुळे काही घोर नाही. आता ते दिवसभर जीपा फिरत बसतील आणि रात्री त्या अन्नाची डॉक्युमेंटरी काढत बसतील. तेवढ्यात आपण डाव साधायचा. शिट शिट शिट. बाहेर या, बाहेर या. बाहेर या. अरे बाहेर या सगळे. एवढेच उरलेत साहेब. हा बाकीचे गेला कवाच कटाळून तिकडून तिकडच. अरे काय जीवन काय चाललंय? भुकेची वेळ होती ना साहेब. कुठं जात नाहीत, येतात भाकरी खाऊन. तुम्हाला बी भूक लागल्या असतील. मी असं करतो, मी जाऊन डबा घेऊन येतो. हिथं मोरा माळा आहे, तिथं बसा. हा लय मोर जाऊ नका. चला शिवाय चल चल लवकर. काय काय काय? कोण आहे? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? कायला कायला पकडता डुरक्याला? काय अधिकार तुमचा? नाही मी गप. डुरक्याला मोका राहू द्यायचा? डुरक्याला पकडलं ना तर माझ्यासाठी वाईट नाही सांगून ठेवते. मोका राहू द्यायचा डुरक्याला. अजून बी टाइम गेला नाही. हे बघा बाई, मी घरला जायचं. घरला जायचं. नाही हे बघा बाई. अरे भाया. अरे समीर बी केअरफुल. हे बघा बाई. जातो का नाही? चल जाऊ काय? तुम्हाला म्हणलं होतं का नाही तिकडं जाऊ नका म्हणून? ती येडीचा नाहीये ती. पण ती स्टार्टिंग पासून येडी नव्हती. दादवाची एकुलती एकली एक. बापाच्या माघारी समजा कारभार एकली बघत होती. नव लगीन बिगीन काय करणार नाही म्हणाली. मग काय तिच्या जिमिनीवर समद्याचा डोळा. तिला वाईट चालीची ठरवून मोकळी झाली. माणसाची माया काय तिला मिळाली नाही. पण म्हणून गुराढोरावर लय जीव लावती. कुणी कुणी म्हणतंय तिला जनावराची भाषा पण कळती. आता काय करण काय कुठं. हॅलो हॅलो हॅलो. एक मिनिट. एक मिनिट. हॅलो. हॅलो.
तिन्ही सांगायची आहे गेले पुन्हा कुलूप लावून. अशानं कशी येणार लक्ष्मी घरात? बरं आलं वहिनी, देवासारखे आलात. अन्नाची सुपारी संपली, 10 रुपयाची छाली सुपारी द्या बरं. शंकर जरा एक काम कर, आमच्या यांना घेऊन ये. कुठून? आबा रेणुशात बसले असतील. नाही वहिनी, मला अन्नाला सुपारी द्यायची आहे. अरे अडाण्या, दिसे का तुला एवढं मोठं टाळ लागलंय ते? आता यांना बोलवलं बिगार, कशी देऊ तुला सुपारी? जाऊ दे, द्या पैसे परत, मी फाट्यावर आणतो. तिन्ही सांजेचे घेतलेले पैसे देत नसते मी. काय हो वहिनी, काय नसतं काढलंय तुम्ही? ए आता जातोस का? अण्णा खवलतीला उशीर झाला तर. अहो पण हॅलो नको. नाही हॅलो. नको डील नको देऊ. सोडा सोडा हा दे डील दे. सोडा तुम्ही. काय नेम आबा, आता काय डुरक्या सुटत नाही तुमच्या तावडीतून. सुरेश, ओ सुरेश, वहिनी आल्यात, तुला असं तसं घेऊन यायला सांगितलंय. माझे 10 रुपये अडकलेत. चल 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 चल. आत्ता मायला उद्या येणार होती, आजच कशी आली? आलोच आबा. चांगल्या ठिकाणी ये रे. हा येतो येतो. उशीर न करो. काय ग संपे, कवा आली? हा काय पाहिजे रे तुला? छाली सुपारी 10 रुपयाची, पैसे वहिनीकडे दिलेत. छाली सुपारी नाही पुढं? हा असेल की थोडी. अरे आता नाही म्हटल्यावर विश्वास येत नाही का तुला? हाय का आता अन्नाला काय सांगू? हाय काय भरलेलं समद्यात भरणार रिकाम्याच धंदा करतात म्हणे. भाजी काढली होती? हा काढली होती. कधी काढली होती? सकाळी काढली होती. किती काढली होती? 3 पावशेराची. गल्ला कुठं आहे? गप्पे खाल्लं मी गल्ला. काय पोलिसात भरती झाली काय? वय तेवढंच राहिलं ना बाकी. यो बसला ना समोर डाकू. आणि काय व गावात डॉक्युमेंटरी होणार तुम्हाला ठाव होतं की नव्हतं? हे पाय ठाव होतं का नव्हतं? नव्हतं. बोलले खोटं बोलले. आमच्या बापाला पण पंचक्रोशीत योच एक खोटारडा भेटला. एका शब्दानं बोललं नाही, गप लावून दिली मला. माझं वेलीच एक मरू दे, पण संपीची तरी डॉक्युमेंटरी झाली असती. इतक्या गुणाचं लेकरू माझं ते. पण जरा म्हणून कौतिक नाही. बाबा घरात थांबतच नाही, सारखं आपला आबा 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 आबा. झलक दिखल्याच्यावर काय नाचती पोरगी, पाय ठरत नाही जमिनीवर. डॉक्युमेंटरी झाली असती, 4 लोकांनी बघितली असती, तर हिरोईनचा चान्स तरी भेटला असता. मलाच येडीला स्वप्न पडत्यात. आपली आपली संपी हिरोईन झाली, तिचा सिनेमा थिएटरात लागला. समधी लोक विचारतात, संपीची आई कुठे, संपीची आई कुठे? माझ्या डोळ्यात तर टचकन पाणीच येतं. पण या दगडाला पाझर फुटेल तर ना, ते काही नाही. एक सांगून ठेवते, उद्या दिस उजाडायच्या आत संपीची डॉक्युमेंटरी झाली नाही तर या घरात मी पाणी पण घेणार नाही. तीन 1 2 3. आहे आपल्या चंद्रीला काय होईन ग? कालवड का गोरा? काय फरक पडायलाय, नव्या दाव्याचं धनी होणार झालं. हा, टाक 4. जेवण्या हायच का बाबा? म्हटलं गावतो का नाही. खेळ चाललाय जणू. हा बसलोय हो का चंद्रीला सोबत. हा. अवघडली ना हो का? अगं मावशी, मी बी अवघडले. तू या डॉक्युमेंटरीने लय गोळ केलाय बघ. आमचा बंब गेला होता माहेरला, आणि आता गावची झाली आणि संपीची नाही म्हटलं अशी खवळली आहे म्हणे. आत्ताच्या आत्ता डॉक्युमेंटरी करून आण संपीची. हा तिच्या मग काय टाकू करून, त्याला काय टाइम लागतोय. पण हे सुरेश, डुरक्याबद्दल बोलता येईल का संपीला? डुरक्याबद्दल? अरे नाही, तिच्या नाचाची काढायची रे. हाय का झाला गोठाळा. अरे ते डॉक्युमेंटरी ऐकत नाही बाबा, स्ट्रिक्ट म्हणतोय ते. फक्त डुरक्याबद्दल असं तरच काढतो म्हणतोय. हा मग आता त्यांना म्हणाव सकाळचे स्नॅक्सचे पैसे राहू द्या म्हणाव. अरे खुळा आहे का तू? असं असतं वेगळं, जोड्याने आणते ना मला. अरे एवढं काय विचार करायलाय, लहान लेकराची हौस असती. हा
हे बघ तिच्या आईला म्हणावं डॉक्युमेंटरीला सांग डुरक्या कसा नाचतोय ते आमची संपी करून धावती हं. आहे काय डोकं चालतंय का तुझं वा 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 चले चल. ए सुरेश काय होईल रे चंद्रीला कालवड का गोरा? आता मी काय सांगू मावशी, तुझ्या मनातलं दान पडल खरं. हा चले चल. आणि हे बघ अजिबात तोंड उचकटायचं नाही, नाही नाही. जे मी म्हणल त्याला हो म्हणायचं फक्त. बरं, काय? बरं. हा. डॉक्युमेंटरी झोप लागे ना जणू साहेबांना डिस्टर्ब झाला असन. नाही या ना. हा एक अर्जंट डॉक्युमेंटरी काढायची होती आत्ता. हा ना. यो आपला सुरेश आहे ना बरं का साहेब, त्याची पोरगी हटून बसली म्हणून आत्ताच्या आत्ता माझी डॉक्युमेंटरी काढा. पोरी निसता दोसरा काढलाय, सकाळपासून काय सुधी खाल्लं नाही, निस्ती रडती आणि म्हणून यो आला माझ्याकडे रडत. मी म्हणलं साहेब आपला शब्द खालीच पडू देणार नाही म्हणलं, तेवढी गॅरंटी आपल्याला. या जीवन भाऊ घेऊन या पोरीला. हा चले चल. बायला सुरेश काय धोपाडा करतो रे तू. काय आहे? सत्या झोपलेच सगळे, चला तुम्ही. ये लवकर. बसा बर बसा. इकडे बघू नको. जलधरीतला जा. हा? कर 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 बाई माझी गुणाची पोरती. हा बघ बघ बघू 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 आता तू करून दाखव. अरे जेवढे तू अरे नाही आपल्याला गॅरंटी होती, ते आपलं शब्द खालीच पाडत नाही ते. बघ झालंय का बघ. चला आटपा लवकर. जा. ए बापू काही नका करू. हा ए पोपट्या निघ. चला चला चला. सुरेश पोरीनं कोणाचा राग घेतला असं ह्यो नाच रागून. अरे माझच घेतला असं. मी नाही का तिच्या माच्या तालावर नाचतो दिन रात. ये वाटलं तुझं खरं. मायला हे रात्रीचं गावात कसं काय घुसलं म्हणायचं. सुरेश तू संपीला घेऊन घरी जा. मायला फारशी होती आता झोप मोड. हरीश कुठे? बरं झालं जीवन भाऊ तू आलास. हा दादा एकटाच गेला डुरक्याला पकडायला. आणि इक्विपमेंट सांभाळायला कोण आहे? अरे सांगितलं ना एकटाच गेलाय तो. आयला फॉरेस्ट एवढी रिक्षा नाही घ्यायची. आता कुठे म्हणून शोध घ्याला. जीवन भाऊ कुठं आला इथं?
येस येस येस. शिट, आत्ता कासरे पाहिजे होते. ए हळू पळा रे, एक तर दिसत नाही अंधाराचं काही. मायला आता ह्या फारिस्टने मध्ये कडमाडायला नकोय. ए काय फारस लवकर काय लवकर आला काय? बरं झालं तुम्ही आलात. डोरक्या तिकडे, डोरक्या कुठे आहे? तिकडे दाखवतो. एक मिनिट. या. ते बघा तिकडे. हा दिसला दिसला दिसला. मी आत्ताच त्याला डाऊट फायर केला. आणि इट हॅज हिट द बॉल. नाऊ यू टेक अ 90 डिग्री टर्न अँड देन व्हॉट? तुम्ही 90 अंशाच्या कोणात जा आणि त्याच्यावरती कासरा टाका. पण कासरा काय टाकायचा नाही, पास बसू शकतो. शिंका टाकायचा. कळलं? हां कळलं. शिट, टॉर्च. ओके ओके, व्हेरी सिंपल. कम. ओके चला लवकर या. हा आलो. शिट शिट. वय वय. थँक्यू. हां अगदी वेळेवर आलात तुम्ही. जीवननं कोणते सोमे गोमे पकडून आणले होते. मला तुमच्यासारखी माणसं हवी आहेत. हां पहाटे लवकर जाऊन औषधाचा इफेक्ट उतरायच्या आत तुरक्याला पकडू आपण. हां हां आपण हो. ओके ना मग. यू मॉर्निंग. हां ओके. हो. हसवितो खेळवितो बालगोपाळांना. हे पहा, मी जे सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐका. मी जेवढी सांगितली आहे तेवढीच, फक्त तेवढीच माणसं वळू पकडायला येतील. आवाज करणे, दगडमाळ, पळापळी करणे असले कुठलेही प्रकार आपल्याला नको आहेत. हे पहा, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय की लाईटली घेऊ नका, लाईटली घेऊ नका. अरे लोक चुकीची माहिती काय देतात, मध्येच पळून काय जातात, दिशाभूल काय करतात, काय 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 चाललंय, काय काय करायचं, कोणाकडे बघायचं मी? हा काय रे? अरे अण्णा, अण्णा, आबा, अरे आबा समजावून अण्णा. जीवन, कम ऑन. आबा,
तुम्ही शाळा मोकळी करा पटकन. जीवन ब्लो पाईप तुम्ही 4-5 जण माझ्या बरोबर या. बाकी सगळे मागून जावा. चला क्विक. जीवन 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 तू असं कर. तू पाठच्या खिडकीतून पोरांना काढून घे, मी बाहेरून काढायला होतो. पोरांना आत व्हा. दावे घेतलेले लवकर या, लवकर. अगं सकाळ लई का असावी झाल्या ग. काय होत नाही जरा श्वास टाक. बस बाई, ए बस. चंद्रे, ए पाठीवर हात फिरव, पाठीवर अगं, हात बस फिरव. तू होते. मावशे तू बस उगा, होईल दुपारपर्यंत मोकळी. भाऊ दे बाई लवकर, बघव ना ग मला. उन्हाचा योग कार वाढलाय आणि याचा पाय घरात टिकना, म्हणून तुला सांगावा धाडलाय. अगं खरंच ग, माझा तर जीवच लागना. आता दुर्क्याचं तिकडे तसं चाललंय आणि तुझा सांगावा आला. संगीला म्हणलं बघ बाई जमल तसं कर. करते म्हणलं. करेल करेल. गुणाची आहे माझी पोर. फक्त कासरेवाले पुढे या, फक्त कासरेवाले. शिट. आबा माझ्या बघा रोशीला माझी बाय. थांबा थांबा थांबा. ए थांबा, सगळे आवाज करू नका. थांबा, इथेच थांबा सगळे. सगळे
जीप आली कापली. थांबा. जीप आली जीप आली जीप आली. जीवन इक्विपमेंट्स. ए जेवण आहे का होय मागा सिरीज दे. फॉरेस्ट उरका की लवकर पळल किती हो. आता कर टाइमपास नकोचे. सरळ हाणला पाहिजे डायरेक्ट. ए का बसा ना. डोंट. आबा रिंगण करायला सांगा बघू. ए पोरांनो रिंगण रिंगण. चल ए पॉपके हो तिकडे हो तिकडे हो तिकडे. ए शूटिंग शूटिंग. ए मागे सारखा ए हो तिकडे हो तिकडे. ए सरक ए फॉरेस्ट फॉरेस्ट. हा ओके 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 मागे बघा. माग. ए गप्पस मागे सरक. ए मागे सरक. म्हणलं होतं ना डुरक्याला पकडू नको म्हणून. डुरक्याला मारतो तू. डुरक्याला मारतो. ए सरक रे. आता फॉरेस्टला शिकवते काय तू. चल हो तिकडे. नाही होणार मी. हे बघा अभ्या डुरक्याला काही झालं ना तर माझ्यासाठी वाईट नाही हा. अगं वय तिकडे. मला चल. ढकलतो तू मला. Continue. डुरक्या पाय. अगं केवढं मेहनत आनंद गरम पाणी आण. बाई जरा. घे बाई घे. हा, घे वता पाणी. पाणी घे पाणी. लई कडक नको हा लई कडक नको. नाही अगं, कोमट, नाही, कोमट. गरम नाही. घाल घाल इकडे घाल. पाठीवर घाल जरा. हा इथं हा काय गं धडू ताण. हा इकडे घाल. वरून राहू दे. बस करा ग आता. हा आणली, आणली. राहू दे. अगं बाय माझं बाई. लई झालं पाणी आता. काय हो गावतो की नाही डुरक्या. चालले घ्या. काय ना जमतो नाही. हो अण्णा थांबा जरा. गाई करू नका. पुढे गेला ते. थांबा 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 थांबा. हे बघा डुरक्या एकदम टप्प्यात आलाय. शांतपणे. नो पॅनिक नो पॅनिक. दिस अ लास्ट चान्स. नो पॅनिक. येस 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 येस. कम ऑन कम ऑन.
ताई, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या डोक्याला काही होणार नाही. फक्त तो मोकळा राहू शकणार नाही. बट ॲटलिस्ट इज अलाइव्ह. आय मीन, आपल्या गावावरचे एक मोठं सखाट आज स्वानंद गड्डमवार फॉरेस्ट साहेब यांच्या अथक परिश्रमातून आणि कठोर निष्ठेतून साकार झालेले. आणि या संकटाचा सामना करण्यात ज्या प्रत्येक गावकऱ्याची मदत झालेली आहे त्या सगळ्यांचा मी उल्लेख करतो आणि त्यांचे आभार मानतो. बघा ना, आज गावातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसतोय आणि प्रत्येक जण मोकळा श्वास घेतोय. याचे कारण फॉरेस्ट. आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून माननीय गड्डमवार साहेब ज्यांना आपण लाडानं फॉरेस्ट म्हणतो त्यांना गावातर्फे श्रीफळ आणि पटका देऊन त्यांचा सत्कार करतो. पोप्या, 1 मिनिट थांब. त्याच्या अगोदर मी गावच्या सुवासिनींना विनंती करतो त्यांनी गड्डमवार साहेबांना ज्यांना लाडानं आपण फॉरेस्ट म्हणतो त्यांना ओवाळावं. आणि त्या ओवाळत असताना समजा लोकांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. अरे त्या संपीची डॉक्युमेंटरी झाली का रे शेवटी? नाचाची झाली ना, सगळ्यांच्याच नाचाची झाली, तुझ्या सुद्धा. थांबवा जरा. काय रे जीवन, काय झालं? माळ वाढली होती रिकाम्या हातात जाऊन ना म्हणून. अरे पण एवढं कोण खाणार आहे? आहो समधी खात्यात. डॉक्युमेंटरी काय काय डॉक्युमेंटरी खाऊ की. थँक्यू. ऐका फॉरेस्ट, आम्ही थँक्यू. हा अहो तुमच्या एवढा मोठा माणूस राव, एवढ्या आडगावात कोण यायला बसले फॉरेस्ट? अरे ड्युटी आहे माझी. नाही पण तरी तुझी खूप मदत झाली. थँक्यू, थँक्यू सो मच. अरे काय करतोय जीवन? मी परत येईन तुम्हाला सगळ्यांना भेटायला, नक्की येईन. तुम्ही कुठे यायला आता? नाही येणार. तुम्ही तुमच्या लग्नाचा बार उडवा. हा, तुमच्या लग्नाला येऊ आम्ही सगळे. काय ऐका, अहो काय फॉरेस्ट राव, कुणाला तरी मोकळा राहू द्या राव. हा, समद्याच्याच पायात दावा टाकायला निघाल तुम्ही. ओ हे जीवन्या, चल लवकर. छत्री अवघडली, मावशीने तिला बोलिवलंय. आलो आलो. फॉरेस्ट निघतो आम्ही. हा जपून जावा. आणि डॉक्युमेंटरी तेवढी शिडी पाठवा आणि फॉरेस्ट तेवढी माणसं आमची पाठीवर लावा. हा टाटा. आणि जगणारे टाटा. ह्यो आला नवा वळू.